बघा आता क्वेश्चन नंबर 6 मधला ए. आता क्वेश्चन नंबर 6 मध्ये बघा 3 क्वेश्चन आहे, ए बी सी. पहिला ए आणि बी मध्ये 2-2 क्वेश्चन आहे आणि सी मध्ये एकच क्वेश्चन आहे. तर ए आणि बी जो आहे तो बघा इथं पूर्ण तो कशाचा दिलेला आहे, डिफरन्शियल इक्वेशनचा दिलेला आहे. आणि सी जो आहे तो प्रॉबॅबिलिटीज आहे. ठीक आहे. तर तुम्ही याच्यामध्ये कोणते पण 2 सॉल्व्ह करायचे. जर तुम्ही पहिला ए सॉल्व्ह करायला घेतलं तुम्हाला याच्यामधले दोन्ही कंपल्सरी सॉल्व्ह करायला लागेल. जर बी घेतलं तर बी मधला पहिला आणि दुसरा कंपल्सरी सॉल्व्ह करायला लागेल. आणि सी मध्ये एकच क्वेश्चन आहे. ठीक आहे. तर आपण आता पहिला ए मधला फर्स्ट सॉल्व्ह करू. ए मधला फर्स्ट काय, फॉर्म अ डिफरन्शियल इक्वेशन वाय इक्वल्स टू ए इंटू ई रेस टू एक्स प्लस बी इंटू ई रेस टू मायनस एक्स. ठीक आहे. तर याचं सोल्युशन बघू. आपल्याला काय करायचं सांगितलं आहे, डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करायचं सांगितलं. काय करायचं सांगितलं, डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करायचं. मग डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करताना काय प्रोसेस होती, तर सगळ्यात पहिले काय करायचं, गिवन डिफरन्शियल इक्वेशन ॲज इट इज लिहायचं. मग इथं लिहायचं गिवन इक्वेशन y इक्वल्स टू ए इंटू ई रेस टू एक्स प्लस बी इंटू ई रेस टू मायनस एक्स. ठीक आहे. मग आता डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करताना काय करायचं, तर सगळ्यात पहिले डिफरन्शियल इक्वेशनमध्ये ऑब्झर्व करायचं किती नंबर ऑफ अननोन्स आहे. तर ह्या इक्वेशनमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर इथं दोन अननोन दिसत आहे. ठीक आहे. किंवा आर्बिटररी कॉन्स्टंट दिसत आहे. ठीक आहे. आर्बिटररी कॉन्स्टंट. मग जे आर्बिटररी कॉन्स्टंट आहे ते किती आहे, 1 आणि 2. म्हणजे आपल्याला गिवन डिफरन्शियल इक्वेशनला काय करावं लागेल, 2 वेळेस डिफरन्शिएट करावं लागेल. किती वेळेस डिफरन्शिएट करावं लागेल, 2 वेळेस. मग इथे लिहायचं डिफरन्शिएट. बघा आता याच्यामध्ये डिपेंडंट व्हेरिएबल, इंडिपेंडंट व्हेरिएबल बघायचं. डिपेंडंट व्हेरिएबल कोणतं आहे, वाय इक्वल्स टू दिलेलं आहे. याचा अर्थ वाय काय आहे, डिपेंडंट व्हेरिएबल आहे. आणि कोणावरती डिपेंड आहे, एक्सवरती. कारण एक्सची व्हॅल्यू जर चेंज केली तर एची व्हॅल्यू काय होणार आहे, चेंज होणार आहे. मग इथे लिहायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आणि आपल्याला 2 अननोन असल्यामुळे किती वेळेस डिफरन्शिएट करावं लागेल, 2 वेळेस करावं लागेल. किती वेळेस करावं लागेल, 2 वेळेस. मग इथे येणार बघा, आता ह्या बाजूला जर डिफरन्शिएट केलं तर डी बाय डी एक्स इज इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ ब्रॅकेटमध्ये काय येणार, ए इंटू ए रेस टू एक्स प्लस ए बी इंटू ई रेस टू मायनस एक्स. ठीक आहे. आता डिफरन्शियल इक्वेशन ज्यावेळेस फॉर्म होणार आहे त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा आर्बिटरी कॉन्स्टंट नसला पाहिजे. ठीक आहे. आपलं इनिशियल फेजमध्ये आपण त्याचे स्टेप्स वगैरे बघितलेलं आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले नंबर ऑफ आर्बिटरी कॉन्स्टंट ऑब्झर्व करायचे, जेवढे असतील तेवढ्या वेळेस डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट करून पण इक्वेशनमध्ये जर आर्बिटरी कॉन्स्टंट रिड्यूस झाले नाही तर ओरिजिनल इक्वेशनवरून आणि कॉन्स्टंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि कॉन्स्टंटची व्हॅल्यू त्या डिफरन्शियल इक्वेशनमध्ये रिप्लेस करायची. ठीक आहे. तर ही प्रोसेस आहे. तर मग इकडच्या बाजूला काय आलं, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू, आता बघा इथं काय समेशनचं साईन आहे म्हणजे डिफरन्शिएशन सेपरेट होणार. मग आता इथं काय येणार, ए काय कॉन्स्टंट आहे म्हणून हा बाहेर येणार. आणि डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स प्लस हा काय बी काय कॉन्स्टंट आहे, हा बी बाहेर येणार. आणि इथं येणार डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू मायनस एक्स. ठीक आहे. मग इथे येणार बघा आता डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू, आता ई रेस टू एक्सचं इंटिग्रेशन काय येतं, डेरिव्हेटिव्ह काय येतो, ई रेस टू एक्सच येतो. ठीक आहे. प्लस वाटलं तर मी इथं फॉर्म्युले पण लिहितो साईडला, नाही तर तुम्हाला कन्फ्युजन होईल. कारण की डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनमध्ये बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं. ठीक आहे. मग डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्सचं काय येतं, ई रेस टू एक्सच येतं. ठीक आहे. मग इथं पुन्हा हा बी काय कॉन्स्टंट आहे, हा बी काय कॉन्स्टंट आहे, हा बाहेर येणार डेरिव्हेटिव्हच्या. आणि डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू मायनस एक्स. मग आता ई रेस टू मायनस एक्सचं काय येणार, ई रेस टू मायनस एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ मायनस एक्स येणार. कारण की इथं मायनस साईन दिलेलं आहे. ठीक आहे. मग इथं येणार डी वाय बाय डी एक्स. बघा इथं हा कोणता फॉर्म्युला यूज झाला, डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एफ ऑफ एक्स. मग ई रेस टू एफ ऑफ एक्स असेल तर ई रेस टू एफ ऑफ एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. मग एफ ऑफ एक्स म्हणजे इथं मायनस एक्स आहे. म्हणजे इथं काय आलं बघा, ए इंटू ई रेस टू एक्स प्लस बी इंटू ई रेस टू मायनस एक्स. बघा डी बाय डी एक्स ऑफ मायनस एक्स काय येणार आहे, -1 येणार आहे. कारण की डी बाय डी एक्स ऑफ एक्स काय आहे,
1 आहे आणि हे मायनस साईन जर बाहेर घेतलं तर -1 येणार. ठीक आहे. मग पुढच्या पेजवरती बघा इक्वेशन रिअरेंज करून लिहू. dy बाय dx इज इक्वल्स टू a इंटू e रेस टू एक्स मायनस, बघा आता इथं हा -1 जर याला मल्टिप्लाय केला तर काय होणार, इक्वेशनचं साईन चेंज होणार, मायनस बी इंटू ई रेस टू मायनस एक्स. ठीक आहे. मग आता एकदा डिफरन्शिएट केलं, याला पुन्हा अगेन डिफरन्शिएट. ठीक आहे. मग इथं लिहायचं अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग इथं काय येणार परत बघा डी बाय डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ ब्रॅकेटमध्ये काय येणार ए इंटू ई रेस टू एक्स मायनस बी इंटू ई रेस टू मायनस एक्स. ठीक आहे. मग इथं काय येणार डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर आणि इकडच्या साईडला काय येणार बघा आता हा ए कॉन्स्टंट आहे, पुन्हा डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स मायनस हा बी कॉन्स्टंट आहे, पुन्हा डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू मायनस एक्स. ठीक आहे. मग आता नेक्स्ट स्टेपमध्ये येणार डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू ए इंटू ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो ई रेस टू एक्स येतो मायनस हा बी कॉन्स्टंट आहे आणि ई रेस टू एक्सचं काय ई रेस टू मायनस एक्सचं काय येणार ई रेस टू मायनस एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ मायनस एक्स. मग इथं येणार डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू आता ई रेस टू एक्स सॉरी ए इंटू ई रेस टू एक्स, आता हा काय आहे ए इंटू ई रेस टू एक्स ॲज इट इज मायनस बी इंटू ई रेस टू मायनस एक्स आणि मायनस एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे -1. मग बघा हा -1 मायनस बी मायनस मायनस काय होणार प्लस होणार, म्हणजे इथं काय आलं डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू ए इंटू ई रेस टू एक्स, आता हा मायनस आणि हा मायनस प्लस होणार प्लस बी इंटू ई रेस टू मायनस एक्स. मग बघा आपण आता डिफरन्शिएट केले 2 वेळेस तरी पण आपले हे आर्बिट्ररी कॉन्स्टंट रिड्यूस झाले नाही. मग आपलं ओरिजिनल इक्वेशन काय होतं बघा, ओरिजिनल इक्वेशन आपल्याला काय दिलेलं होतं वाय इक्वल्स टू, मग इथं लिहायचं पुट बघा इथं लिहू आपण पुट वाय इक्वल्स टू ए इंटू ई रेस टू एक्स प्लस बी इंटू ई रेस टू मायनस एक्स. मग बघा ही जी साईडची टर्म आहे याच्या रिप्लेसमेंटमध्ये आपण काय लिहू शकतो वाय लिहू शकतो. मग इथं लिहायचं म्हणून डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू वाय आणि हा वाय इकडे कसा आहे प्लस इकडे आलं काय होईल मायनस होईल. मग बघा डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर मायनस वाय इज इक्वल्स टू 0. मग बघा आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन भेटलं डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर मायनस वाय इक्वल्स टू 0. मग बघा आपण सगळ्यात पहिली स्टेप काय फॉलो केली तर सगळ्यात पहिले गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन लिहिलं, त्याच्यामध्ये ऑब्झर्व केलं की ती आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे, 2 आर्बिट्ररी कॉन्स्टंट होते म्हणून आपण 2 वेळेस डिफरन्शिएट करणार आहे. तर पहिल्या वेळेस डिफरन्शिएट केलं तर त्यावेळेस आपल्याला काय भेटलं डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू ए इंटू ई रेस टू एक्स मायनस बी इंटू ई रेस टू मायनस एक्स अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे पुन्हा दोन कॉन्स्टंट होते म्हणून 2 वेळेस डिफरन्शिएट केलं. मग दुसऱ्यांदा डिफरन्शिएट केल्यानंतर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू ए इंटू ई रेस टू एक्स प्लस बी इंटू ई रेस टू मायनस एक्स. पण आपल्याकडे डिफरन्शियल इक्वेशन ज्यावेळेस आपण फॉर्म करतो त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आर्बिट्ररी कॉन्स्टंट नसला पाहिजे. मग त्यासाठी आपण काय केलं ओरिजिनल इक्वेशन बघितलं, ओरिजिनल इक्वेशनमध्ये वाय इक्वल्स टू ए इंटू ई रेस टू एक्स प्लस बी इंटू ई रेस टू मायनस एक्स दिलेलं आहे. ठीक आहे. म्हणजेच काय की ही साईड इज इक्वल्स टू काय आलं वाय आलं. मग वाय आपण काय केलं याच्या रिप्लेसमेंटमध्ये इथं वायला लिहिलं आणि वाय इकडं प्लस होता इकडं आलं मायनस झाला आणि आपल्याला रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म झालं आणि डिफरन्शियल इक्वेशन काय आलं डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर मायनस वाय इक्वल्स टू 0. बघा कधी पण डिफरन्शियल इक्वेशन ज्यावेळेस फॉर्म करणार आहे त्यावेळेस त्याच्यामध्ये आर्बिट्ररी कॉन्स्टंट नसले पाहिजे. ठीक आहे. तरच ते डिफरन्शियल इक्वेशन होईल, अदरवाईज ते डिफरन्शियल इक्वेशन नसणार आहे. ठीक आहे. मग डिफरन्शियल इक्वेशनमध्ये जे आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे त्याला रिड्यूस करायसाठी तुम्ही काय करू शकता जे ओरिजिनल इक्वेशन आहे आणि एकदा डिफरन्शिएट केलेलं आहे त्याच्यावरून तुम्ही ते आर्बिट्ररी कॉन्स्टंट रिड्यूस करू शकता. ठीक आहे.
तर हा होता 3 मार्काचा क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण.